नमस्कार, मी केतकीज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण अत्यंत चविष्ट खमंग अशी कढीपत्त्याची पौष्टिक चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर मग आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। कढीपत्ता आपल्या तब्येतीसाठी खरं तर अत्यंत गुणकारी असतो, पण तो नुसताच आपल्याकडनं असा खाल्ला जात नाही। त्यामुळे जर आपण अशी चटणी वगैरे बनवून ठेवली तर तो हमखास आपल्या पोटात जातो। शिवाय आता उन्हाळ्याचे सुद्धा दिवस चालू होतील, अशा वेळेला त्याच भाज्या खायला सुद्धा कंटाळा येतो। मग तोंडी लावायला थोडी चटणी वगैरे असेल तर बरं वाटतं। आता सुरुवातीला इथे मी 2 टेबलस्पून शेंगदाणे छान भाजून घेतले होते। त्यानंतर मी ते सफेद तीळ भाजून घेते। पॉलिश न केलेले तीळ इकडे मी वापरलेले आहेत। तीळ भाजून झाले की नंतर आपण जिरे भाजून घेऊया। या चटणीसाठी लागणारे सगळे जिन्नस आपल्याला सुरुवातीला मीडियम लो फ्लेमवर छान व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे। ही चटणी लहान मुलं सुद्धा फार आवडीने खातात। शिवाय प्रवासामध्ये सुद्धा कॅरी करायला ही चटणी अगदी सोयीस्कर आहे। जोवर आपली इथे चटणीची तयारी होते तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करते, जर तुम्ही माझे व्हिडिओज बघत असाल, तुम्हाला आवडत असतील, पण अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या आणि नवनवीन रेसिपीजच्या अपडेटसाठी बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका। आता इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या थोड्याशा तेलावर परतून घेतल्या होत्या। त्यानंतर मी 2 चमचे तेल घालून घेते आणि त्याच्यावर हा कढीपत्ता सगळा मी छान असा व्यवस्थित भाजून घेणार आहे। कढीपत्ता सुरुवातीला स्वच्छ धुवून त्याची पानं बाजूला काढून मी पंख्याखाली 1 दिवस थोडासा वाळवून घेतला होता आणि दुसऱ्या दिवशी मी चटणी करते। आता हा कढीपत्ता मस्त खरपूस होईपर्यंत आपण तेलावर तो परतून घेणार आहोत। कढीपत्ता परतून घेताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम लोवरच ठेवायची आहे। फार गॅस मोठा करून वगैरे कढीपत्ता परतून घ्यायचा नाही, नाहीतर तो करपू शकतो आणि मग चटणीची चव बिघडेल। छान खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला हा कढीपत्ता परतून घ्यायचा आहे। कढीपत्ता परतून झाला की या पद्धतीने हाताने तो कुस्करून बघायचा। छान मस्त कुरकुरीत कुस्करला गेला की समजायचं आपला कढीपत्ता परतून तयार आहे। इथे आता उन्हाळ्याच्या दिवसासाठी तुम्हाला अजून कुठल्या पद्धतीच्या चटण्या पाहायला आवडतील हे मला कमेंट करून नक्की कळवा, आपण त्याचे व्हिडिओ बनवू। आता सगळे पदार्थ आपले गार झालेले आहेत। आता मिक्सरमधनं आपल्याला फक्त ते वाटून घ्यायचे। सुरुवातीला शेंगदाणे, मग तीळ, मग आपण थोडंसं परतून घेतलेला लसूण, जिरे आणि कढीपत्ता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। पण वाटायच्या अगोदर सगळे जिन्नस व्यवस्थित गार झालेत की नाही ह्याची मात्र काळजी घ्या। आता कढीपत्ता घालून झाल्यावर आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। इथे तुम्ही आपलं रेग्युलर मीठ घालू शकता किंवा सेंधव मीठ घातलं तरीही चालेल। थोडीशी साखर घालून घ्यायची। नंतर आपलं साठवणीतलं लाल तिखट घालून घ्यायचं आणि थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर सुद्धा घालून घ्यायची। आता हे सगळे पदार्थ आपल्याला पल्स मोडवर वाटून घ्यायचे आहेत। 2-3दा पल्स मोडवर फिरवून घेतल्यावर ही पहा छान मस्त आपली खमंग खुसखुशीत कढीपत्त्याची चटणी तयार आहे। आहे ना बनवायला अगदी सोपी। आता ही चटणी एका एअरटाईट डब्यामध्ये जर तुम्ही काढून ठेवली तर 2 ते 3 महिने हमखास छान राहते। फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची मुळीच आवश्यकता नाही। व्हिडिओ आवडला असल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन।